सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं धडाकेबाज कामगिरी करत परराज्यातून अंमली पदार्थ गांजा आणून विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या 3 आरोपींना जेरबंद करत 36 किलो 270 ग्रॅम असा एकूण 7,55,000 रुपये किमतीचा गांजा हस्तगत केला। सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी दुय्यम अधिकारी आणि अंमलदारांना अवैध अंमली पदार्थ विक्री आणि वाहतुकीबाबत माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या। त्यानुसार पथक सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या आवारातील स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर असताना त्यांच्या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल मोहन मनसावाले यांना माहिती मिळाली की सचिन बनसोडे आणि एकनाथ लेंडवे हे दोघे जगदलपूर छत्तीसगड राज्यातून अंमली पदार्थ गांजाची वाहतूक करून विक्री करण्यासाठी बोरामणी गावच्या हद्दीत हॉटेल वैष्णवीजवळ येणार असल्याचं कळालं। त्याप्रमाणे पथकानं सापळा लावून त्या इस्मांचा शोध घेत असताना हॉटेल वैष्णवी समोरील डांबरी रस्त्याच्या बाजूला रोडलगत 2 इसम सोबत 2 मोठ्या बॅगांसह उभे असल्याचं दिसलं। त्यांना जागीच पकडण्यात आलं। त्यांची चौकशी केली असता त्यांनी आपली नावे सचिन लक्ष्मण बनसोडे वय 39 राहणार टाकळी सिकंदर तालुका मोहोळ आणि एकनाथ नामदेव लेंडवे वय 33 राहणार मेथवडे तालुका सांगोला असं असल्याचं सांगितलं। त्यांच्याकडील बॅगांची तपासणी केली असता 2 बॅगांमध्ये एकूण 36 किलो 270 ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ गांजा, 2 मोबाईल असा एकूण 7,55,400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। दोघांनाही मोहोळ इथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली। त्यांच्या विरुद्ध पोलीस हेड कॉन्स्टेबल मोहन मनसावाले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला। त्यांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं 9 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमगोंडा पाटील, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर, सहाय्यक फौजदार नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले, हरिदास पांढरे आणि शेख अश्विनी गोटे, अक्षय डोंगरे, चालक सतीश बुरकुल यांनी बजावले।